भारत सरकारने 29 जुन्या श्रम कायदे रद्द करून 21 नोव्हेंबर पासून 4 नवीन लेबर कोड लागू केलेत। यामुळे 40 कोटी कामगार पहिल्यांदा सोशल सिक्युरिटीच्या कक्षेत येणार आहेत। आपल्या नोकरीत, पगारात, कामाच्या ठिकाणी नेमकं काय बदलणार आहे? चला तर ह्या साध्या आणि सोप्या भाषेत जाणून घेऊयात। पहिलं म्हणजे सर्वांसाठी एक समान किमान वेतन। आता देशभरात ऑर्गनाइज असो किंवा अनऑर्गनाइज प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी युनिव्हर्सल मिनिमम वेजेस लागू होणार आहेत। आधी राज्यागणिक आणि क्षेत्रागणिक वेगवेगळी किमान वेतन रचना होती, आता तसं नसणार आहे। जिथे काम करा, सरकारने ठरवलेले निश्चित किमान वेतन मिळणारच। दुसरं म्हणजे वेतनाची एकसंघ परिभाषा। नवीन नियमानुसार बेसिक पे, महागाई भत्ता, रिटेनिंग अलाउन्स म्हणजेच एकूण पगाराच्या किमान 50% असला पाहिजे। याचा फायदा काय? कंपन्या आधी विविध अलाउन्सच्या नावाखाली पीएफ ग्रॅज्युएटी कमी करत होतं, आता ते शक्य नाहीये। तुमचे सोशल सिक्युरिटी बेनिफिट्स वाढणार आहेत। तिसरं म्हणजे जेंडर इक्वेलिटी। समान काम, समान वेतन, समान सुविधा, महिला किंवा पुरुष कोणताही भेदभाव नाही। चौथं म्हणजे 24,000 पर्यंतच्या पगारासाठी संरक्षण। तुमचा पगार 24,000 किंवा त्याहून कमी असेल तर उशिरा पगार, चुकीची कपात, पेमेंटमध्ये गडबड यावर आता थेट कायदेशीर कारवाई करता येणार आहे। पाचवं म्हणजे वर्किंग आवर्स। आठवड्यातून फक्त 48 तास काम। आठवड्यातील किमान मर्यादा 48 तासाचीच राहणार आहे, पण दिवसाचे तास लवचिक असणार आहेत। 4 दिवसाचा आठवडा असेल, फ्लेक्झिबल शिफ्ट शक्य असेल आणि ओव्हरटाईम दुप्पट पगार। सहावं म्हणजे लहान उल्लंघनावर जेल नाही। बहुतांश किरकोळ चुकांमध्ये जेलची शिक्षा काढून टाकली जाईल, आता फक्त दंड करण्यात येणार आहे। सातवं म्हणजे हायर फायर नियम सुलभ। 300 कामगारांपर्यंत असलेल्या कंपनींना भरती किंवा कर्मचाऱ्यांची कपात करताना सरकारी परवानगीची अट नसणारे। पहिल्या मर्यादा 100 कामगारांच्या होत्या। व्यवसायांना मदत होईल याच्यामुळे, तर कर्मचारी सुरक्षेबाबत ही चर्चा सुरू असणार आहे। वर्क फ्रॉम होमची अधिकृत मान्यता। भारताच्या इतिहासात पहिल्यांदा नियमांमध्ये वर्क फ्रॉम होमला अधिकृत ओळख, विशेषतः IT आणि सर्व्हिस सेक्टरसाठी मोठा बदल करण्यात आलाय। 9वं म्हणजे फिक्स टर्म कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युएटी। आता 5 वर्षाची अट काढून टाकण्यात आली आहे। फिक्स टर्म असलेले कर्मचारी फक्त 1 वर्षानंतरच ग्रॅज्युएटीसाठी पात्र असणार आहेत। यामुळे कॉन्ट्रॅक्टवर काम करणाऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळालाय। 10वं म्हणजे अपॉइंटमेंट लेटर अनिवार्य। प्रत्येक कर्मचाऱ्याला ऑर्गनाइज किंवा अनऑर्गनाइज अपॉइंटमेंट लेटर देणं बंधनकारक असणार आहे। याचा फायदा काय? नोकरीचा लेखी पुरावा मिळणार आहे, हक्क स्पष्ट होईल, बँक लोन आणि घराचे काम सोपं होणार आहे। 11वं म्हणजे महिलांना नाईट शिफ्टची मुभा। महिलांना आता कोणत्याही क्षेत्रात नाईट शिफ्ट करता येणार आहे, पण हे त्यांच्या संमतीने होईल। सुरक्षा आणि ट्रान्सपोर्टची जबाबदारी ही कंपनीची राहील। 12वं म्हणजे कॉन्ट्रॅक्ट लेबरसाठी नवीन नियम। 50 किंवा त्यापेक्षा जास्त कॉन्ट्रॅक्ट वर्कर असलेल्या कंपन्यांवर नवीन नियम लागू होणार आहेत। हे 4 नवीन लेबर कोड भारतातील कामगार व्यवस्थेला अधिक आधुनिक, अधिक पारदर्शक आणि जास्त सुरक्षित बनवण्याचा प्रयत्न करणार आहे। परिणाम कसा होईल ते राज्याच्या नियमांना आणि कंपन्यांच्या अंमलबजावणीवर अवलंबून असेल, पण दिशा अगदी स्पष्ट आहे। वर्कप्लेस अधिक फेअर, डिजिटल आणि इन्क्लुसिव्ह करण्याचं भारताचं हे सगळ्यात मोठं पाऊल आहे। तुम्हाला एकूणच या सगळ्या नियमांविषयी काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। तुम्हाला हे नियम कसे वाटले हेही आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये कळवू शकता। आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवशक्ती YouTube पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।